बालकल्याण समितीची पहिली बैठक झाली। त्यामध्ये सर्व मताने एक निर्णय घेण्यात आला। जो आपला सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच म्हणजे सातारा जिल्हा परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती म्हणजे AI वरती प्रशिक्षण देणे आपल्या सातारा जिल्ह्यातील महिला व मुलींना ही एक आजच्या काळाची गरज ओळखून याचे प्रशिक्षण आपल्या सातारा जिल्हा परिषदेमार्फत सर्वांना देण्यात येणार आहे। त्याचे आयोजन लवकरात लवकर म्हणजे आता जी जूनमध्ये 17 जूनच्या दरम्यान त्याचे आयोजन आपण करणार आहोत। ते यासाठीच करणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आजकाल AIचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे। तेच आपल्या ग्रामीण भागातील ज्या महिला आणि तरुण मुली ज्या आहेत त्यांना कळणं, त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ज्या शेती करतात त्यांना त्यातून आपले खते अवजारे याची माहिती कळणं, त्याचबरोबर आत्ता ज्या आपल्या महिला आहेत ज्या छोटा मोठा उद्योग करतात त्याचं मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग AI मार्फत करता येतं हे त्यांना सांगणं आणि त्याचा वापर त्यांनी करून त्यांचं उत्पन्न वाढवणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। त्याचबरोबर आत्ता जे टॅक्सेशन आणि अकाउंटिंगचं जे महत्त्व वाढलेलं आहे ते आपल्या ग्रामीण महिलांनी लवकरात लवकर त्याचा वापर करणं आणि त्याचा छोटे मोठे उद्योग आहेत जसं पॅन कार्ड, आधार कार्ड याचे जे उद्योग आहेत त्याचा स्वतःसाठी उपयोग करून आपला उद्योग कसा वाढवता येईल याच्यासाठी त्याचा वापर करणं। त्याचबरोबर आजकाल सायबर क्राईम नावाची गोष्ट खूप वाढत आहे। त्यामध्ये आपल्या स्वतःला तरुणींना ह्या AIचा वापर करून आपला स्वतःचा बचाव कसा करता येईल आणि AI मार्फत जसं की आता बघतो की फोटो मॉर्फ वगैरे करतात तर त्यापासून आपला बचाव कसा करता येईल याचीही माहिती या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो आपण प्रशिक्षण देणार आहोत त्याच्यामधून आपल्याला मिळू शकते। त्याचबरोबर एक खूप मोठा दुसरा निर्णय घेण्यात आला की आता समाजामध्ये मुलींना असुरक्षिततेची भावना उत्पन्न झालेली आहे। तर आपल्या मुलींना आपल्या महिलांना जुडो आणि कराटेचं प्रशिक्षण जर मिळालं तर नक्कीच त्या आपल्या स्वतःचा बचाव करू शकतील, स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील। म्हणून राणी लक्ष्मीबाई या योजनेमार्फत मुलींना जुडो आणि कराटेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा एक ठराव झाला की आपली जी लहान मुलं आहेत ती काही मुलांना लहानपणापासून मधुमेह होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। तर आपण जे आपल्या पोषण आहारामध्ये गव्हाची खीर देण्यात येते त्यामध्ये साखर न वापरता जर गुळाचा वापर आपण केला तर साखरेमध्ये जे सल्फरचं प्रमाण आहे ते कुठेतरी आपण अवॉइड करून गुळाचा जास्तीत जास्त प्रमाण वापर करून आपल्या पौष्टिक आहारात आपण त्याचा नक्कीच उपयोग करू शकतो असा एक ठराव घेण्यात आला। त्याच्याचबरोबर आपण याच्या आधी एकदा सांगितलेलं आहे की आपण सगळ्या अंगणवाडी स्मार्ट करणार आहोत। आता आपण स्मार्ट अंगणवाड्यांबरोबर AI अंगणवाडी बनवणार आहोत। AI अंगणवाडी म्हणजे डिजिटल अंगणवाडी, त्यामध्ये जे आहेत ते सगळं स्मार्ट TV मार्फत आपल्या मुलांना अंगणवाडीतील मुलांना प्रशिक्षण देणे, त्याच्याबरोबर तिथे ज्या कविता आहेत, गाणी आहेत, वेगवेगळी खेळणी आहेत, स्मार्ट किट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना देऊ शकतो। त्याचाच बरोबर त्याचा सर्वांगीण विकास AIच्या माध्यमातून मुलांचा कसा करता येईल याचा आपण नक्कीच बघणार आहोत। त्याचबरोबर आपले जे आपण पोषण आहार देतो ते आपण AIच्या ट्रॅकवरती आणणार आहोत। म्हणजे मुलांना बरोबर वेळेत आहार देता येतोय का, उत्तम दर्जाचा आहार देतोय का आणि त्याची गुणवत्ता कशी आहे हे सर्व आपण AIच्या मार्फत त्याच्यावरती कंट्रोल ठेवणार आहोत। अशा एक चांगले निर्णय आजच्या सभेमध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या सदस्यांमार्फत घेण्यात आले। आपण जे AI डिजिटल मार्केटिंग आणि अकाउंटिंग टॅक्सेशन याचे जे प्रशिक्षण देणार आहोत त्याबद्दल एक आपण रोजगार मेळावा घेणार आहोत। त्यामधून आपल्या ज्या ग्रामीण भागातील महिला भगिनी आणि आपल्या विद्यार्थिनी मुली आहेत त्यांना यातून नक्कीच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील।